बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना मिळणारा दिलासा दर्शवण्यासाठी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयाबद्दल हा सगळ्यात मोठा विजय ठाकरेंनी आपल्या सामान्य शिवसैनिकांना केलाय अर्पण। 27 पैकी तब्बल 26 जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय, बॅलेट पेपरवरती भाजपचा धुवा उडत शिंदे सेनेला तर एकही जागा नाही। उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधलं या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये। भाजप आणि एकनाथ शिंदे दोघांनी एकत्र येऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, परंतु या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सामान्य शिवसैनिकांनी गेली 10 वर्षे केलेल्या कामाच्या जोरावरती आता मात्र ही निवडणूक एक हाती जिंकत आपलं स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू आणि मंठा या शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकवलाय। या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दणदणीत कामगिरी केली असून शिंदे गट आणि भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या निकालामुळे स्थानिक राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालाय। आता कुठे आणि किती जागांवरती कोणी मिळवला हा विजय सविस्तरपणे जाणून घेऊया। या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्या विजयाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले होते, कारण ही लढत केवळ बाजार समितीची नव्हती तर ती राज्यातील सत्ता समीकरणाची पुढील नांदी होती आणि चाचणी मानली जात होती। शिवसेना फुटीनंतर प्रथमच ग्रामीण भागातील महत्वाच्या संस्थेमध्ये ठाकरे गट आणि शिंदे भाजप यांच्यामध्ये थेट सामना झाला। मात्र या सामन्यामध्ये मतदारांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पसंती दिली। निवडणुकीमध्ये झालेल्या एकूण 27 जागांसाठी मतदान झाले होते, त्यापैकी तब्बल 26 जागांवरती उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार धक्का दिलाय। शिंदे गट आणि भाजपला केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागले। सुरुवातीला बॅलेट पेपरवरती ही निवडणूक होणार होती, निवडणुकीला मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्यापासूनच सर्वच्या सर्व 27 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना लीड घेत होती। मात्र शेवटी एका जागेवरती भाजपचा विजय झाला आणि भाजप शिंदे सेनेला एका जागेवरती आपलं यश मिळवता आलं। राजकीय विजय हा खूप मोठा मानला जातोय। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती ठाकरे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय। प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचं हित आणि बाजार समितीचा विकास या मुद्द्यांवरती भर देण्यात आला होता। त्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मोठ्या विश्वासाने ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून दिलंय। निकाल जाहीर होताच सेलू आणि मंठा परिसरामध्ये शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलाय। ढोल, ताशे, पताके आणि भगवे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला। अनेक ठिकाणी मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आलाय। हा विजय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या निकालामुळे ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची हवा असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। मित्रांनो, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक खूप धक्कादायकरित्या अवघड जाणार आहे। राज्यातील सत्ता समीकरणावरही या निकालाचा परिणाम होणार आहे। मराठवाडा भागात ठाकरे गटाचा प्रभाव अजूनही मजबूत असल्याचं यावरून समजतंय। 2 मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्याच्या कारणाने उद्धव ठाकरेंनी मात्र ही निवडणूक एक हाती जिंकल्यामुळे राज्यात या निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। भाजपमध्ये आत्मपरीक्षण सुरू झाल्याची माहिती आहे। मात्र एकनाथ शिंदेनी आपल्या मंत्र्यांना रात्री आपल्या संपूर्ण या निकालाची आत्मपरीक्षण करून का पराभव झाला याची कारणमीमांसा मागितली आहे। मित्रांनो, परभणी, सेलू, मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 27 पैकी 26 जागा जिंकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केल्याचं आपण पाहिलंय। त्यामुळे या विजयामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी म्हणजे 2029 साठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी सुरू केली का यावर सध्या प्रश्न निर्माण होतोय। म्हणूनच उद्धव ठाकरेंनी अगोदर 3 वर्ष आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना घेऊन महाराष्ट्र पुन्हा जिंकण्याचा जणू काय त्यांनी अट्टहास चालू केलाय। यामुळे उद्धव ठाकरेंची मात्र प्रसिद्धी आता महाराष्ट्रभर वाढल्याचं चित्र यावरून जाणवतंय। मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा आहे, परंतु सामान्य शिवसैनिकांनी घेतलेली 10 वर्ष मेहनत ही या विजयाचं फलित असल्याचं सध्या बोललं जातंय। आपणासही या विजयाबद्दल काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असाल तर आपण नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये शिवसेना किंवा तुमच्या गावाचं, जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका। ठाकरेंचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अशी देखील कमेंट लिहा।
धन्यवाद.